मागच्या व्हिडिओमध्ये 34 साईज कटोरी ब्लाऊज कटिंग करून दाखवला होता। आज मी यांचे तोच कटिंगचा पेपर आज एका ब्लाऊजवर मी तुम्हाला ड्रॉ करून कटिंग करून आणि शिवून सुद्धा दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण यामध्ये बारकावे अजिबात काही करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक पण करा। सुरू करूया आपल्या व्हिडिओला। नमस्कार, मी ऋतुजा पेडणेकर, ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज मी इथे बॅक साईड पहिली ड्रॉ करून घेते। बॅक साईड आपण अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे एका चॉकच्या साहाय्याने, आणि ते आपण मोजून पण घेऊया, कारण कधी कधी इकडे तिकडे होऊ शकतं माप, म्हणून आपण ते मोजून सुद्धा घेऊया। तर तुम्हाला सांगते, बॅगच्या गळ्याकडच्या साईडनं आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि वरून 4.5 मी 9.5 इंचावर मार्किंग केली, कारण अर्धा इंच आपला पायपिंगला जातो, हे लक्षात ठेवा। गळ्याकडे नेहमी जेवढा गळा हवा आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचा। आता इथे मी 34 साईजच्या गळ्याला 2.5 इंच नेक घेतला होता आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून 3 इंचावर मार्किंग करून घेतली, आणि राहिलेला होता तो पाव इंच, जेवढं आपल्याला हे असतं, जेवढं हवं असतं, जर ब्रॉड नेक हवा असतो, कोणाला स्लिम नेक हवा असतो, तर त्याप्रमाणे आपण कटिंग करून घ्यायचं। आता इकडे मी हार्मोल घेतला होता 6 इंचाचा, तो आपण जेव्हा पेपर कटिंग करताना स्लोप डाऊन दिला, त्यामुळे तो पाऊण इंच कमी झाला। तर आपण गळ्याच्या साईडने माप घ्यायचा आणि बघायचा हार्मोल आपला बरोबर आहे का, तर 6 इंच आपला तो इकडे बरोबर आहे। 6 म्हणजे आपण 5.5 घेतला होता आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन, ठीक आहे, एकूण 6 इंच। आता इथे फ्रंट साईड जो कटोरीला जॉईन केलेला असतो, फ्रंट साईड, तो इथे आखून घेते मी। आता अशा पद्धतीने जिथे बसतो तिथे व्यवस्थित आखून घ्यायचं, आणि कपडा आपला जेवढा वाचवण्याचा प्रयत्न करायचा तेवढा वाचवायचा। म्हणजे आता कसं पुढे आपल्याला तो पायपिंगला गळपट्टी, परत बॅकपट्टी असते आपली, कमरपट्टी, त्याला लागतो। आता साधा जर सिंपल ब्लाऊज जर तुम्ही शिवत असाल की त्याला गळपट्टी लावा, पायपिंग लावा, अशा पद्धतीने मग तो कपडा जास्त आपल्याला ठेवावा लागतो। आणि अस्तरचे ब्लाऊज जेव्हा असतात त्यावेळी अस्तर आपण फोल्ड करून घेतो, ते पण तुम्हाला दाखवणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर आता इथे कटोरी माझी इथे बसत नाही आहे, मी इथे कटोरी लावून बघितली। आता ह्या साईडला घेते, जशी बसते तशी मेजरमेंट परफेक्ट आलं ना, तर कटोरी क्रॉस ठेवायची अजिबात गरज नाही। मेजरमेंट परफेक्ट आता मी सांगितल्याप्रमाणे तो चार्ट तुम्ही एका वहीवर लिहून घ्या, आणि कटोरी ब्लाऊज जसं कटिंग करते तसं तुम्ही कटिंग करून घ्या, आणि स्वतःच्या मापाचा ब्लाऊज शिवा। बघा तुम्हाला परफेक्ट बसतो की नाही, मला कमेंट्समध्ये सांगा काय ते। आता इथे मी योगपट्टी, पेपर पॅटर्न कटिंग करताना अर्धा इंच योगपट्टी कट करायची असते, कारण तुम्हाला सांगते, जेव्हा आपण घेते तिथे
तो एक ब्लाऊज दाखवला होता. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी डबल योक पट्टी कशी लावायची ते पण दाखवणार आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त घेऊया. पटापट कटिंग करून घेते. डाऊन 0.75 द्यायचं, म्हणजे पाऊण इंचाचा शोल्डर स्लोप द्यायचा. अशा पद्धतीने ड्रॉ केलेले पूर्ण डायग्राम आपल्याला असे एका पाठोपाठ कापून घ्यायचे आहेत. इथे मी कटिंग करून घेते पटकन. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. कारण मी इथे टेलरिंगविषयी काही टिप्स, डिझायनर, परत आपल्या जुन्या ब्लाउजांना लूक कसं द्यायचं हे संपूर्ण दाखवणार आहे. आणि परत अजून काही असतील माझ्याकडे, म्हणजे काही आयडियाज वगैरे, तर ते पण तुम्हाला थोड्या दिवसात बघायला मिळतील. पण त्याच्या आधी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल ना, तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे कसं मी जरी व्हिडिओ टाकला तर सबस्क्राईब करून आत्मसात करायला येत आहे. जर आपल्याला यायचं असेल परफेक्टपणे, आपल्याला जर ब्लाऊज शिकायचा असेल तर प्रॅक्टिस करणं फार गरजेचं असतं. तुम्ही पेपरवर चार्टप्रमाणे दिलेला, जसं मी दिलं आहे तसं 28 ते 50 तुम्ही प्रॅक्टिस करा आणि आपल्या घरातल्यांचे आधी स्वतःचे ब्लाऊज शिवून बघा. नक्कीच तुम्हाला जमतील ब्लाऊज यायला. कुठेही कोर्स करण्याची वगैरे काही आवश्यकता नाही. मी जसे जर तुम्हाला सांगितलं तसंच तुम्हाला शिवायचे आहेत आपले पॅटर्न. पाव इंच धरून आपण इथे शिलाई मारून घ्यायची.
दोन्ही आपले कटोरी जॉईंट करून झालेत. आता परफेक्ट बसलेत बघा. आता इथे मी योगपट्टी जॉईन करून घेते. अर्धा इंच जिथे आपण पेपर कटिंगवर अर्धा इंच सोडलं होतं तेच इथे दाखवण्याचा प्रयत्न. इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन योगपट्टी जॉईन करून घेऊया, म्हणजे जोडून घेऊया. आता नखाच्या साह्याने फिनिशिंग द्यायची आहे. नख जेवढं तुम्ही नखाच्या साह्याने फिनिशिंग देता तेवढा आपला ब्लाऊज अट्रॅक्टिव्ह दिसतो. आता राहिलेला जो योगपट्टीचा भाग होता तो मी कट करून घेते इकडे. आता डबल योगपट्टी कशी लावायची, तर सरळ बाजूवर उलटी ठेवायची योगपट्टी दुसरी. जेव्हा तुम्हाला आतमध्ये फोल्ड करायची असते तेव्हा सरळ बाजूवर उलटी योगपट्टी ठेवायची आहे आणि ती ओपन करून नख मारून घ्यायचं. आता शोल्डरच्या साईडने असं गुंडाळून योगपट्टीकडे यायचं आणि दोन्ही योगपट्ट्याची लाईन असते, शिलाई लाईन, ती घ्यायची आणि त्याच्यावर शिलाई मारायची. पुन्हा एकदा सांगते, शोल्डरकडनं गुंडाळत यायचं. पहिल्या योगपट्टीची शिलाई लाईन आणि दुसऱ्या योगपट्टीची शिलाई लाईन ही एकत्र करायची आणि अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची अशी गुंडाळून. फक्त एवढी दक्षता घ्या की आतमध्ये कपडा शिवला जाणार नाही जो गुंडाळलेला आहे. आता हे बाहेर काढूया. मला दाखवते कशा पद्धतीने फिनिशिंग असते. आता हे सगळं केलं ना की तुम्ही इस्त्रीसुद्धा याला मारू शकता. बघा मस्त आलं आहे ना. आतमधल्या साईडने सेम, बाहेरच्या साईडने सेम आलं आहे. तसंच दुसऱ्या पार्टला सुद्धा मी दाखवते. जसे आपण पहिल्या योगपट्टीला फिनिशिंग दिली सेम त्याच टाईपमध्ये आपण दुसऱ्या योगपट्टीला फिनिशिंग देणार आहोत. ज्याप्रमाणे फ्रंट साईडवर आपण योगपट्टी सरळ उलटी ठेवायची आणि तिला दाब शिलाई मारून घ्यायची. मी आता दाब शिलाई मारली आहे आणि नखाच्या साह्याने त्याला फिनिशिंग दिलं आहे. सेम ह्याच प्रोसेस पहिली आपण योगपट्टी लावली सेम दुसऱ्याला लावायची आहे अशा पद्धतीने. आता उरलेला कपडा मी इकडे कैचीच्या साह्याने कापून घेते. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला काय काय शिकायला आवडेल ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. तसे व्हिडिओ मी घेऊन जर तुम्ही तुमचा जुना ब्लाऊज घेत असाल तर जुन्या ब्लाऊजवरनं आपण अर्धा इंच जास्त लूजिंग घेतो, कारण फिटिंगचं माप नसतं ते. जुना ब्लाऊज लूज असतो त्याच्यामुळे जरा अर्धा इंच लूजिंग घ्या
आणि हात अंगावरचं घेत असाल तर फिटिंगमध्ये माप घ्यायचं असतं ब्लाऊजचं. पण ते ॲज अ कस्टमर रिक्वायरमेंट, म्हणजे कस्टमरच्या डिपेंडवर आहे ती लुझिंग हवं की नको. आता इथे माझे दोन्ही पार्ट व्यवस्थित आले आहेत, कुठेही वर खाली झालेला नाही, तुम्हाला शो होत असेल. तर इथे मी थोडासा माझा गळपट्टी जिथे लावणार थोडासा भाग असा त्रिकोणी होता तो कापून घेतला. आणि आता इथे त्याच्या आधी मी बॅक साईड मापून बघणार होते. बॅक साईड पण आपल्या छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच आहे का हे चेक करायचं. 1.5 इंचावर मार्जिन रेषा मारायची. आता मी फ्रंट भाग बघणार आहे. ठीक आहे, तर फ्रंट भाग माझा बरोबर आहे, बॅक आणि फ्रंट बरोबर आहे. आता इथे सांगितल्याप्रमाणे मागच्या तक्त्यात दिले होते त्या 34 साईजच्या ब्लाऊजला 5.5 इंचाची शोल्डर आणि 2.5चे नेक. तसं आपण नेकची पण जी शोल्डर आहे ते पण आपण चेक करून घेणार आहोत. इथे मी 2.5 अधिक अर्धा इंच, म्हणजे शिलाईला अर्धा इंच द्यावा लागतो, म्हणजे एकूण 3 इंचाची पट्टी ठेवली आहे. त्वचित पाव इंच, पाव पण नाही, जर असं 1-2 रेषा उरली ती कापून टाकली फिनिशिंगसाठी. आता 0.75 शोल्डर स्लोप द्यायचा आहे खांद्याच्या साईडनं. आणि अर्धा इंचाची शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने. जिथे आपण शोल्डर स्लोप दिला होता परत 0.75 घ्यायचं, कारण शोल्डर उतरते. तुमचा जर गळा योग्य, नवीन शिकणाऱ्या भगिनींसाठी सांगते, गळा जर योग्य नसेल, पायपिंग व्यवस्थित झाली नसणार, वर खाली झाली तर शोल्डर उतरते. आणि जर आणखी एक आहे 0.5 दिला तरी उतरते, कारण एका साईडला 0.5 दिला आणि दुसऱ्या साईडला जरा कमी जास्त दिला तर तरी पण शोल्डर उतरते. म्हणून ह्याची आधी खास दक्षता घ्यायची की 0.5 शोल्डर रेषा आखायची, त्याच्यावर शिलाई मारायची. आता इथे मी बाही घेतली आहे. बाहीला 1.5 इंचाची पट्टी लागते. जर अस्तरचा ब्लाऊज नसेल, साधा ब्लाऊज असेल तर 1.5 इंचाची पट्टी त्याला लागते. तर मी मूळचा भाग जो असतो तो पुढच्या साईडला असतो आणि जो वर असतो भाग तो मागच्या साईडला असतो. यामुळे काय होणार, तुमच्या काकेमध्ये घोळ येणार नाही, हे तर खरं आहे. जशी मी पट्टी लावते तशी तुम्ही पट्टी लावायची आहे. पहिली बाहेरच्या साईडून लावायची, नंतर ती आतमध्ये 1.5 इंच फोल्ड करून बंद करून घ्यायची. आणि मी कशा पद्धतीत बंद करून घेते ते बघा, कारण आपल्याला इथे हात शिलाई करायची गरज नाही. जर तुमच्या कस्टमरने तशी रिक्वायरमेंट केली, हात शिलाईच हवी, तर तुम्ही हात शिलाई मारू शकता. इथे एक बाही तयार झाली, तर आपण जॉईन करून घ्यायची. मधल्या साईडला नॉच करायचा आणि जॉईन करून घ्यायची. आता इथे मी दोन्ही बाया जॉईन करून घेतल्या. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं जॉईन कसं करायचं ते, कारण व्हिडिओ फारच मोठा होतो, त्यामुळे तुम्ही लक्ष द्या. आता इथे मी तुमची जे योगपट्टी लावली होती तुमच्यासमोर फिनिशिंग करून, तिथे दाब शिलाई द्यायची राहिली होती, ती दाब शिलाई मी देऊन घेते इकडे. त्याच्यामुळे त्याचं फिनिशिंगसुद्धा छान येईल. एका साईडून दुसऱ्या साईडला अशा प्रकारे देऊन द्यायचे. आता इथे मी बॅकपट्टी कशी जॉईन करायची ते सांगते. आता इथे बॅकपट्टी आपण किती 1 इंचाची घेतो. बॅक म्हणजे पाठच्या गळ्याची पट्टी, कंबरपट्टी, ती मी 1 इंचाची घेतली आहे आणि सरळ बाजूने ती लावते अर्धा इंचावर. अशा पद्धतीने तुम्ही जर प्रत्येक पार्टला फिनिशिंग केलं तर पूर्ण परफेक्ट तुमचा ब्लाऊज छान बसतो, ॲट्रॅक्टिव्हसुद्धा दिसतो.
दाब शिलाईचा एक फायदा, पट्टी नीट बसते. लाईक केल्यामुळे काय होतं की मला आणखी त्याची प्रेरणा भेटते. हां बाबा, आपला व्हिडिओतून काहीतरी लोकांना समजतं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट्स करा, परत लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि तुमच्या काही 4 मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. जेणेकरून काय होईल, माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ज्यांना फारच गरज आहे त्यांना त्याचा उपयोग होईल. आता अशा पद्धतीत मी दोडून घेते. कंबरपट्टी अशी दोडून घेते. ह्याला मी दुमडपट्टी पण म्हणतो. आता पण चांगला होतो, कस्टमर पण खुश होतात. अशा पद्धतीत फिनिशिंग यायला पाहिजे तुमची. इथे मी बाही पण लावून घेतली आहे. आता बाही कशी लावायची ते मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, रिपीटेड नाही दाखवत. आणि इथे आता जरा कमी जास्त झालेला जो कपडा होता तो कट केला आणि आता हुकपट्टी लावते. म्हणजे हुकपट्टी कशी लावायची ते इम्पॉर्टंट. आणि लूक म्हणजे काय, आयपट्टी जिथे आपण अडकवतो ती डाव्या साईडला येते. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीत ही लावून घ्यायची. जेव्हा तुम्ही हुकपट्टी लावता तेव्हा ती सरळ बाजूने लावायची, आतमध्ये दुडून घ्यायची. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट करताना दाब शिलाई मारणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपली फिनिशिंग बिघडत नाही. आणि त्याला रॉयल लुक येतो. आता ह्याला दुडून आतमध्ये फोल्डिंग करून शिलाई मारून घेते. कशा पद्धतीने मारली आहे ती बघा. समजत नसेल तर झूम करून बघा, किंवा पण त्याचा फायदा तुम्हाला होणं फार गरजेचं आहे. यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता इथे मी लूप पट्टी करून घेते. आय बटन पट्टीला लूप पट्टी असे म्हणतात. लूप पट्टी करून घेऊया. लूप पट्टी ही आतून लावली जाते आणि बाहेर फोल्ड करून पाव इंच अशी बाहेर ठेवली जाते आणि ब्लाऊजला कनेक्ट केली जाते, म्हणजे ती जोडली जाते. हे तर बेसिक आहे, सगळ्यांना येत असणार, पण मी आपलं सांगते माझ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला पुन्हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे दोन्ही हुक पट्ट्या व्यवस्थित एका रेषेत आल्या. आता इथे बाहेरून जॉईन करते फिनिशिंगसाठी. फिटिंगची शिलाई बघा. फिटिंगचं कसं, मी फिटिंगसाठी अशा पद्धतीत तुम्ही बाहेरून आधी जॉईन करायचं, नंतर ते आतून फोल्ड करून परत एकदा शिलाई मारायची ब्लाऊज, आणि परत 1.5 इंचाची दीड नाही 1 इंच राहणार, मग 1 इंचाची शिलाई मार्जिन द्यायची. अशा पद्धतीत फिटिंग केला तर तुमची फिनिशिंग बिघडणार नाही. पुन्हा दुसऱ्या बाजूने तसंच करायचं जसं मी पहिलं सांगितलं.
जसं मी पहिलं सांगितलं, बाहेरून शिलाई मारून घ्यायची, आतमध्ये दुडायचं. अगदी सोप्या पद्धतीत मी लावण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला सहजच समजेल, अजिबात वर खाली होणार नाही. तशी मी गळपट्टी इथे लावणार. आता इथे मी कमरेपासून जरा बघ 2 पॉईंट असेल, तर तो जरा वर झाला, तो कट करून घेतला. पद्धत आहे गळपट्टी लावायची. गळपट्टी केली तरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो का? एकदम पुरेपूर स्टेप बाय स्टेप माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो मी केला आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करा. व्हिडिओ आवडतो का एवढं मला फक्त कमेंट्समध्ये सांगा. आता जी 1.5 इंचाची आपण ब्लाऊज पीसची पट्टी काढली होती ती मी दुडून अशा पद्धतीने घेते पायपिंगसाठी. ही नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त टिप्स आहे. जर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला लावायला जमली नाही पट्टी, तर अशी दुडून तुम्ही शिलाई मारून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही लावू शकता पट्टी अशा पद्धतीत. मी कशा पद्धतीत लावते बारकाईने बघा. दुडून लावायची आहे. पहिली दुडायची, नंतर तयार करायची आधी पट्टी आणि नंतर ब्लाऊजला मला तर लगेचच जमेल, ते काय हे नाही, इश्यू नाही. पण आता हे जे ओबडधोबड झालेले पार्ट्स आहेत ते काढून टाकते. त्याच्यामुळे आपल्याला पट्टी लावायला पण चांगलं उपयोग होईल ना त्याचा, बरं वाटेल. ठीक आहे, चला सुरू करूया. आता इथे पहिल्यांदा गळ्यापासून घेऊया, पुढच्या गळ्यापासून. आणि जशी दुडली आहे ना तशी दुडायची. त्याला परत फोल्ड करायची नाही, जशी आहे तशी जॉईन करायची. जिथे शिवली आहे ना त्या पार्टला शिवायची ती. म्हणजे आपला ब्लाऊज आहे ना सरळ ठेवायचा आणि पट्टी उलटी ठेवायची अशा पद्धतीत. पट्टीची जिथे शिलाई आहे तिथे ब्लाऊजची शिलाई बसली पाहिजे, ब्लाऊजवर शिलाई बसली पाहिजे अशा पद्धतीत. व्हिडिओ मोठा आहे, कंटाळू नका. पण काही टिप्स आहेत त्या लक्षात येतील तुमच्या. ब्लाऊज कसं शिवायचा किंवा ब्लाऊजसाठी लागणारे मटेरियल्स किंवा दोरा कोणत्या प्रकारचा वापरायचा, सगळं ह्या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजते. त्यासाठी मशीनसुद्धा चांगली असावी लागते. टेलर मैत्रिणींना सांगण्याचं एकच रिक्वेस्ट की तुम्ही पहिल्यांदा स्वतःची शिवा, नंतर दुसऱ्यांची शिवा आणि नंतर चांगली मशीन घ्या तुमचे कस्टमर वाढले तर. काम पण पटकन होतं, वेळ वाचतो. अशा पद्धतीने आपण नॉच द्यायचे, कारण जेव्हा आपण दुडतो ना त्यावेळी आपली पट्टी आहे ती बसत नाही, चपटी होत नाही त्या नॉचमुळे. आणि आता नख मारून घेऊया आपण ह्याच्यात. पटकन नख मारून घेते.
तर मैत्रिणींनो, समोर मी पायपिंग कशा पद्धतीत करत आहे ते तुम्हाला दिसतच आहे. तर अशा पद्धतीत तुम्ही पायपिंग करा. अशा पद्धतीत जर पायपिंग केलं ना तर ब्लाऊज पाटून उचलणार नाही, तो व्यवस्थितच गोलाकार बसेल. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की प्रत्येक पार्ट जॉईन करताना फिनिशिंग खूप गरजेची असते, फिनिशिंग खूप आवश्यक असते. त्यामुळे आपल्या ब्लाऊजचा लूक पण बदलतो. आणि जे काही आणि ब्लाऊजचा जो कपडा असतो त्याच कलरचा दोरा लावण्याचा प्रयत्न करा, कारण सेम मॅचिंग दोरा असेल तर फिनिशिंग छान दिसते. नाहीतर मग जर तुम्ही वेगळा थोडासा डिसाईन कलर घेतला तर तो दिसतो वरती ब्लाऊजवर, पण ते छान वाटत नाही. आता कसं आहे, आपलं मॅचिंग दोरा घेतल्यामुळे आपल्या ब्लाऊजचा लूक पण छानच येतो. म्हणूनच तुम्हाला हे सजेशन देते. आणि मेन म्हणजे फ्युजिंग पेपर, कॅनव्हास अशा जे काही पेपर्स असतात त्याचा वापर करा. म्हणजे कसा तर आपल्या ब्लाऊजमध्ये कडकपणा येतो आणि ब्लाऊजचं लूक पण छान वाटतं. जेव्हा तुम्ही ब्रॉकेड किंवा असे गोल्डनचे ब्लाऊज शिवता त्यावेळी फ्युजिंग पेपर कंपल्सरी वापरायचा. त्यामुळे काय होतं, त्याचे जे डिझाईन्स असतात ना ते डिझाईन खाली चपटे होत नाही, असे वर असे. तर मी समोर तुम्हाला लाईव्ह दाखवतच आहे काय फिनिशिंग आली आहे ब्लाऊजची. ही समोरच्या बाजूने मी शिलाई मारली आहे, परत ती आता उलटी करणार आतल्या बाजूने आणि आतल्या बाजूने फिटिंगची रेषा मारून घेणार. मग त्याच्या आतल्या बाजूने काय फिनिशिंग येतं मला कमेंट्समध्ये सांगा. आता इथे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, इथे कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच असं घेतलं आहे. ह्या साईडून घेतलं आहे, त्या साईडूनसुद्धा घ्यायचं. सेम ह्याच प्रोसेस. कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच. आणि स्लीव्जचं कसं असतं, स्लीव्जची उंची आपण ऑलरेडी घेतलेली असते, फक्त दंडगेर महत्त्वाचा असतो. दंडगेर घ्यायचा. दंडगेर जो आहे तो जेवढा मेजरमेंटमध्ये जर कस्टमरच्या असेल तो दंडगेर किंवा ब्लाऊजवर असेल तो घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची. झाली फिटिंग. एका लाईनीत मारायची, वाकडं करायचं नाही अजिबात. एका लाईनीत जशी रेषा मारली आहे तशी रेषा मारायची आणि फिटिंग करून घ्यायची. आय होप नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असेल किंवा होणार आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि शेअर करा. आणि मला माहितीच आहे तुम्ही सबस्क्राईब नक्की कराल. तुम्हाला एकच सजेशन देते, तुम्ही जर मला सपोर्ट केलात तर मी असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येईल. आता अशा पद्धतीनं आपण फिटिंग व्यवस्थित आणि अगदी छानपैकी करून घेऊया. अशा पद्धतीत मी फिटिंगची रेषा आखून घेतली. आता मी उलटून दाखवते कशा पद्धतीत माझा ब्लाऊज स्टिच झाला आहे. तो ब्लाऊजची रेषा काय इन्हान्स झाला आहे. तर मला तर हा ब्लाऊज एकदम फिटिंगला छान बसला आणि मी तर घालून बघितला आणि आता मी डम्मीला घालून दाखवते. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.